1962 साली या आमदारांचा जन्म झालेला होता का, किंवा या आमदारांच्या कुटुंबातलं कुणी त्या 1962च्या लढ्यामध्ये होतं का? या आमदार जरी उभ्या नाही राहिल्या, एखादा दगड जरी उभा केला तरी ती कामं त्या दगडावर पडणारच आहे. आपल्याकडं जलशुद्धीकरण केंद्र असं आहे की फक्त पाणी त्याच्यात, धरणाचं पाणी त्याच्यात येतं, गोल गोल फिरतं आणि लोकांना आजही लोक घाण पाणी पित आहेत. अहो, टक्केवारीसाठी यांचे रस्ते तसेच पडून आहेत. आरोप अगदी बरोबर आहे. विकास कामं केलेली कोणती विकास कामं असतात? विकास कामं म्हणजे रस्ता आणि ते सभामंडप देणं वगैरे ही विकास कामं नाहीत. हे हेड आहेत शासनाचे. ह्या हेडवर पैसा पडतच असतो. त्यामुळं ह्या आमदार जरी उभ्या नाही राहिल्या, एखादा दगड जरी उभा केला तरी ती कामं त्या दगडावर पडणारच आहेत आणि ती होतात. विकास काम कशाला म्हणतात की तुम्ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी, तरुणांच्या भविष्यासाठी, तरुणांच्या प्रगतीसाठी आपण काय केलं? MIDC आणली, कोणत्या शैक्षणिक व्यवस्था सुरू केलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था केलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? ह्याला विकास म्हणतात. हा विकास नाही, हे भकास आहे. हे माझं मत आहे. आता ते पाण्याचा प्रश्नावरती परत येऊ आपण. की त्यांचं असं मत आहे की आता दोन्ही मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आलेला आहे आणि कामं ऑलरेडी चालू आहेत. तर विरोधक उगाच त्याचा बाऊ काढता येतं, कामं सुरू आहेत, मात्र त्यांना ते देखवत नाही असं म्हटलं जात आहे. देखवायला काय, आम्ही कोण देखवणार आहे? ज्या जनता जनार्दनासाठी आपल्याला काम करायचं आणि ते काम करण्यासाठी ज्या जनतेने आपल्याला संधी दिलेली आहे, आज 40 वर्ष या कुटुंबाला संधी दिलेली आहे लोकांनी. मग 40 वर्ष जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आज ते सगळीकडे फिरतायत एक मुद्दा घेऊन की माझ्या पुढच्या प्रलंबित, माझे जे मागचे प्रलंबित कामं राहिली त्यासाठी मला निवडून द्या. 40 वर्षात प्रलंबित कामं राहू शकतात? याच्यावर माझा भरोसा नाही. आणि पाण्याचा जर मुद्दा म्हणाल तर पाण्याचा मुद्दा, आज शेवगाव शहरच पाण्यावरच तळमळते, बरोबर, पाथर्डी शहर तळमळते. तालुक्यामधली दोन्ही मतदारसंघातली कितीतरी गावं आज पाण्यावरच तळमळत आहेत. फक्त पाऊस झाला म्हणून आता विहिरीला पाणी आहे. 2 महिन्यात टँकर सुरू करावे लागतील बऱ्याचशा गावांमध्ये. मग कोणतं काम तुम्ही पाण्यावर केलं? ज्या वेळेस 2017ला नगर परिषद स्थापन झाली तेव्हा पैसे येऊन पडलेले आहेत शेवगाव शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनसाठी, पाथर्डी शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनसाठी. मग 2017 ते 2024 का नाही आपण ती पाईपलाईन पूर्ण केली? का नाही शेवगावच्या पाथर्डीच्या लोकांना रोज पाणी पाजलं, स्वच्छ पाणी पाजलं? आजही तुम्ही जाऊन बघा, शेवगावचं जे जलशुद्धीकरण केंद्र म्हणतात बंदच पडलेलं आहे, ते अजूनही पिवळसर पाणी जे म्हणतात की जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलशुद्धीकरण केंद्र कशाला म्हणतात हे त्यांना म्हणा तेलंगणामध्ये जाऊन बघा. आपल्याकडं जलशुद्धीकरण केंद्र असं आहे की फक्त पाणी त्याच्यात, धरणाचं पाणी त्याच्यात येतं, गोल गोल फिरतं आणि लोकांना आजही लोक घाण पाणी पित आहेत. कुणीही पाणी प्यायला तयार नाही. लोक ते हे घेत आहेत, जार घेत आहेत आणि पाणी पित आहेत. मग ही अवस्था तुम्ही जर मतदारसंघाची केली तर पाण्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं दाखवा ना. ताई, आणखी एक प्रश्न आहे. आता आपण पाथर्डीला म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात आहे विद्यमान आमदाराच्या. आता आपण ज्या रस्त्याने चाललोय तर रस्त्याची अवस्था बघतोय की पूर्णपणे डगमगलेला रस्ता आहे, ठिकठिकाणी खड्डे येतं. तर मग ते जे एकंदरीत सांगता येतं की विकासाची वल्लग्न करता येतं, एवढा निधी आणला तेवढा निधी आणला. तर मग आता त्यांच्या या प्रश्नाला, त्यांच्या या उत्तर तुम्ही काय कसं बघता एकंदरीत रस्ते वगैरे जे म्हणता येतं? आता त्यांनी सांगितलं ना डोळ्यावरची पट्टी काढा, मग काढली की पट्टी बघा ना रस्ता. अहो, टक्केवारीसाठी यांचे रस्ते तसेच पडून आहेत. मंजूर झालेले रस्ते सुद्धा टक्केवारीच्या मुद्द्यावर. बरोबर. उदाहरण देते तुम्हाला एक की टाकळी मानूरचा रस्ता आहे की ज्या रोड पासनं टाकळी मानूरला आपण 15 मिनिटात जाऊ शकतो. तो टाकळी मानूरचा रस्ता आजही टक्केवारीच्या मुद्द्यावर बंद पडून आहे. लोकांना 15 किलोमीटर लांबून त्या टाकळी मानूरला जावं लागतं. बरोबर. ही पट्टी काढली आम्ही आता डोळ्यावरची. आता त्यांना तुम्ही पण डोळ्याने पहा. त्यांना विरोधकांकडूनही सातत्याने घेरलं जात होतं की टक्केवारीशिवाय इथं कामं होत नाहीत. मग ते म्हणतात आम्ही फक्त विकास कामं केलेली इथं, आम्ही अशा गोष्टी भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप फेटाळून लावता येतं. तुम्ही आरोप फेटाळता ना, या ना कुठेतरी. मोठा देवी आपल्या जवळ, मोठा देवीच्या पायावर हात ठेवा. तुम्ही ठेवा, मी ठेवते आणि तिथं सांगा देवीच्या समोर
की मी एकही रुपये टक्केवारी घेतलेली नाही आणि मी ठेवते. जर तुम्ही ठेवलं नाही तर मी असं समजेल की तुम्हीच मला पाठिंबा दिला. म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ते फेटाळत आहे. तर दुसरी एक आणखी एक गोष्ट होती, एक महत्वाकांक्षी योजना जी शेवगाव तालुक्यातील बहुतांशी गावांना नाही का पाणी पुरवठा करणारी ताजनापूर लिफ्ट प्रकल्पावरून त्यांनी एक आरोप केला. फक्त फोटो काढून कुठेतरी श्रेय घेता येत नसतं, त्यासाठी कामही करावं लागतात, असं विद्यमान आमदार राजळ यांनी म्हटलं होतं. तर काय त्यांच्या आरोपाला हे तुमचं उत्तर असेल? त्यावर मी एकच सांगेल, 1962 साली या आमदारांचा जन्म झालेला होता का, किंवा या आमदारांच्या कुटुंबातलं कुणी त्या 1962च्या लढ्यामध्ये होतं का, याचं उत्तर पहिल्यांदा मला द्यावं. कारण 1962 साली जेव्हा धरणाची निर्मिती करायची होती त्यावेळेस कॉम्रेड आबासाहेब काकडे, डॉक्टर टी.के. पुरनाळे, पानसंबळ, कॉम्रेड शशिकाका कुलकर्णी आणि सर्व पक्षीय लोकांनी त्या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींना जाऊन भेटले आणि सांगितलं की आमच्या शेवगाव तालुक्यातील 29 गावं या धरणामध्ये बुडतायत, यांची सोय लावा, यांचा मोबदला द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या शेवगाव तालुक्यासाठी आम्ही पाणी राखीव ठेवू. आणि त्यावेळेचं पत्र हे आजही आमच्याजवळ आहे. आणि त्यावेळेच्या पत्रामुळे जे राखीव पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरच हा सगळा खेळ आम्ही उभा केलेला आहे. आणि ताजनापूर लिफ्ट म्हणाल तर ती ताजनापूर लिफ्ट योजना त्यावेळेस मंजूर झाली होती. बरोबर. पण ती योजना कशी होती हे या लोकप्रतिनिधींना माहिती आहे का? त्यांनी पुरावे दाखवावेत. कारण ही योजना ताजनापूर लिफ्ट ही योजना ही पाण्यालगतच्या गावांसाठी होती, की ज्यामध्ये करेटाकळी, खानापूर, आंतरवाली, घोटण, त्यानंतर दैफळ, खुंटेफळ, एरंडगाव, समसूत, लाखेफळ, कर्जत, बोडखे अशा पाण्यालगतच्या गावांसाठी ही ताजनापूर लिफ्ट योजना होती. परंतु ज्यावेळेस मुळेचं पाणी ज्यावेळेस मडीपर्यंत आणायचं होतं आणि त्या भूमिपूजनासाठी काकडे साहेब गेलेले होते, की त्या भूमिपूजनासाठी आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब आलेले होते. तेव्हा तिथे गेल्यानंतर काकडे साहेबांच्या लक्षात आलं अधिकाऱ्यांशी बोलताना की वांबोरी चारीचं हे पाणी 80 किलोमीटर छलांग मारून 60 किलोमीटर छलांग मारून मडीपर्यंत जाते. तर आमचं पाणी तर 15 किलोमीटर आहे. आमच्या दुष्काळी भागाला का येऊ शकत नाही?